नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजार किंवा व्याधींच्या लक्षणांच्या टप्प्यातच त्यांच्या मूळ कारणांचा शोध घेणं, निदान करणं आणि गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य वेळेत रोगनिदान चाचणी ही महत्त्वाची भूमिका बजावते. रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रात एक विश्वासू नामांकित कंपनी म्हणून कृष्णा डायग्नोस्टिक ही देशभरात काम करते आहे. याच कृष्णाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कृष्णा डायग्नोस्टिक विविध राज्य सरकार तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणाऱ्यांपैकी एक अग्रणी कंपनी म्हणून ओळखली जाते. देशभरात 17 राज्यांमध्ये कृष्णाची 2,500हून अधिक केंद्र कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा यांनी सज्ज असलेल्या 4,000हून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह किफायतशीर किमतीत दर्जेदार आरोग्याची सेवा देणं हे कृष्णाचं वैशिष्ट्य आहे. रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, टेलिरेडिओलॉजी तसंच कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या रोगनिदान चाचण्या या केंद्रांच्या मार्फत केल्या जातात. विशेष म्हणजे कृष्णा देशभरातील टियर आणि 2 टियर तसंच 3 टियर शहरांमध्ये संकलन केंद्र सुरू करते आहे आणि ज्यामुळे अचूक आणि वेळेवर केलेल्या रोगनिदानाच्यामुळेच रुग्णाला जीवदान मिळू शकते. असा कृष्णा डायग्नोस्टिकच्या सेवा, वाटचाल आणि गुणवत्तेबद्दल सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत कृष्णा डायग्नोस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर मनीष कारेकर सर. डॉक्टरांचं स्टुडिओत स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. त्यांची सुद्धा थोडक्यात ओळख करून देते. मागील 2 वर्षांपासून सर हे कृष्णाच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. तसंच ते कृष्णा डायग्नोस्टिकसोबत गेल्या 2 वर्षांपासूनही अधिक काळ कार्यरत आहेत. गेल्या 17 वर्षांहून अधिकचा त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे. पॅथॉलॉजी क्षेत्रातील विविध रोगनिदान चाचण्यांमधील ते तज्ज्ञ डॉक्टर आहेत. तसंच कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेडच्या देशभरातल्या सेंटर्सच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पॅथॉलॉजी टेस्ट संबंधातील व्यवस्थेची जबाबदारी जी आहे ती डॉक्टर मनीष यांच्याकडे आहे. तर आज आपण डॉक्टरांकडनं रक्तक्षय किंवा ॲनिमिया आणि त्याबद्दलच्या रोगनिदान चाचण्या काय आहेत ज्या कृष्णामध्ये केल्या जातात ते आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, मुळात रक्तक्षय किंवा ॲनिमिया म्हणजे काय? आता अनिमियाबद्दल सांगायच्या आधी थोडं मला रक्ताबद्दल बोलावं लागेल. रक्त आपण ओळखतो त्याच्या लाल रंगामुळे, जो डार्क रेड असतो. तर रेड ब्लड सेल किंवा लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन हा घटक असतो. तर तो आपल्या बोन मॅरो इथून बनला जातो. प्रत्येक प्रौढ किंवा मुलांमध्ये एक रेफरन्स रेंज आपण म्हणतो. जसं ॲडल्ट फिमेलमध्ये, प्रौढ स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन 12.5च्या वर लागतं, पुरुषांमध्ये ते 14.5च्या वर लागतं आणि छोट्या मुलांमध्ये वयाप्रमाणे त्यांचे हिमोग्लोबिनचे रेफरन्स रेंज कमी कमी होत असते. तर जर हिमोग्लोबिनचं रेफरन्स रेंजपेक्षा जर कमी असेल तर फिमेल्समध्ये 12.5च्या खाली आणि मेल्समध्ये 14.5च्या खाली असेल तर त्याला आपण अनिमिया असं म्हणतो. एक बेसिक हिमोग्लोबिनचं गुणधर्म असतो की तो ऑक्सिजन कॅरी करतो त्याच्याबरोबर आणि त्याच्यामुळे ते ऑक्सिजन तो शरीरातल्या प्रत्येक पेशी किंवा सेलमध्ये पोचवतो. तर हे आम्ही त्याला ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन म्हणतो. एकदा ते कमी झालं की ऑब्वियसली ऑक्सिजन कमी पोचतं पेशींना. तर ह्याला आपण रक्तक्षय किंवा अनिमिया असं म्हणतो. चिन्ह आणि कारणं पण सांगा डॉक्टर. तर लक्षणं हे अवलंबून असतात की त्या पेशंटमध्ये किती हिमोग्लोबिन कमी आहे. तर समजा जास्त कमी म्हणजे 2 किंवा 3 ग्रॅमनी कमी असेल तर साधारण लक्षणं जी असतात ते अशक्तपणा, थकवा, जे आधीची कामं आपण सहजासहजी करू शकत असतो तीच कामं दैनंदिनी करताना त्यांना एक थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो. जशी अनिमिया किंवा रक्तक्षयाची तीव्रता वाढते तसं मग लक्षणं जरा बदल होतो. एक म्हणजे चक्कर येणे असं होऊ शकतं, डोळ्यासमोर अंधार येणे, चालता चालता धाप लागणे, जे नॉर्मल आपण दैनंदिनी समजा काही वजन उचलतो किंवा काही पायऱ्यांवरनं चालतो तेव्हा धाप लागणे, डोळ्यासमोर अंधारी येणे. तर ही काही तीव्र रक्तक्षयाची लक्षणं आहेत. अच्छा, आता या रक्तक्षय किंवा ॲनिमियाचे काही प्रकार सुद्धा आहेत का, ते सुद्धा सांगा डॉक्टर. हो, बिलकुल आहेत. तर त्याच्यासाठी एक थोडक्यात सांगायचं म्हणजे लाल रक्तपेशी, तर लाल रक्तपेशीत हिमोग्लोबिन असतं तर ते लाल रक्तपेशीशी निगडीत असतं. तर आम्ही मेन 2 ह्याच्यात विभागतो अनिमियाला. एक म्हणजे लाल रक्तपेशीचं प्रोडक्शन जर कमी झालं असेल
तर त्याच्यामुळे तुम्हाला रक्तक्षय होऊ शकतो. सेकंड इज त्याचं लाल रक्तपेशीचं डिस्ट्रक्शन. युजली लाल रक्तपेशीचं आयु ही 120 दिवस असते. जर त्याची आयु कमी झाली तर ऑब्व्हियसली हिमोग्लोबिन पण हळूहळू कमी होतं. तर त्याला आम्ही एक डिस्ट्रक्शन अनिमिया किंवा हिमोलॅटिक अनिमिया असं म्हणतो. आता पहिल्या ह्याच्यात प्रोडक्शन कमी का होतं? जर पोषण जे लागतं हिमोग्लोबिन बनवण्यासाठी जर ते पोषण व्यवस्थित शरीराला मिळालं नाही, बोन मॅरोमध्ये ते मिळालं नाही, तर मग त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं प्रोडक्शन अफेक्ट होतं. कॉमन जी कारणं आहेत पोषणाची ते म्हणजे जसं आपण विटॅमिन B12 किंवा फोलिक ॲसिड किंवा आयर्न हे 3 प्रामुख्याने जे घटक आहेत जे हिमोग्लोबिन बनण्यासाठी लागतात, तर ते अपुरे पडत असतील तर तुम्हाला रक्तक्षय होऊ शकतो. कॉमन जे कारण आहे ते हेच आहे पोषण रिलेटेड. सेकंड हिमोलिटिक आहे, ते डिस्ट्रक्शन जे RBCचं होतं त्याचे वेगवेगळी कारणं आहेत. एक प्रामुख्याने कारण आता पावसाळा चालू आहे तर आकस्मिकपणे RBCचं डिस्ट्रक्शन किंवा नष्ट होणे हे मलेरियामध्ये होतं. आणि अजून एक आम्ही म्हणतो हिमोलिटिक अनिमिया. हे जर काही बॉडीच्या पेशीच काही प्रोटीन्स बनवतात ज्याच्यामुळे लाल रक्तपेशी नष्ट होतात, त्याला मी ऑटोइम्यून हिमोलिटिक अनिमिया म्हणतो. आणि अजून एक आहे की काही जेनेटिक म्हणजे जन्मापासून काही प्रॉब्लेम्स किंवा असतात लाल रक्तपेशीमध्ये, त्याच्यामुळे ते लाल रक्तपेशी नष्ट होतात, त्याला मी हिमोलिटिक अनिमिया म्हणतो. तर प्रामुख्याने हे 2 विभागणी आहेत रक्तक्षयाच्या कारणांची. पोषणाच्या अभावामुळे ज्या प्रकारचा अशक्तपणा येतो तर त्याची काही लक्षणं आहेत का, किंवा म्हणजे त्याचे प्रकार काही आहेत का, मुळात मला विचारायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी चाचण्या कुठल्या केल्या जातात? जसं तुम्ही म्हणालात की पोषण च्या अभावी जे रक्तक्षय होतो त्याच्या काय लक्षणं आहेत का, तर लक्षणं अनिमिया रिलेटेड सेम राहतात. पण आता जसं विटॅमिन B12 आहे हे युजली नॉन व्हेज जे मांसाहारी खातात त्यांच्यात नॅचरली ते शरीरात बनतं. पण जे प्युअर व्हेजिटेरियन्स आहेत, शुद्ध शाकाहारी आहे, जे कोणताही मांसाहारी घटक घेत नाही, तर त्यांच्यामध्ये असं होतं की हे विटॅमिन B12चा अभाव त्यांच्यात असतो ना. अशा वेळेला जसं मी आधीची लक्षणं सांगितली, दम लागणे, चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा, याच्या व्यतिरिक्त जे आपण नसा म्हणतो त्यांना झिंझिण्या येणे, तळपायाला आग होणे, ह्या गोष्टी B12 डेफिशियन्सीमध्ये आपल्याला जाणून दिसतात. आता त्याच्या पुढे जायचं असेल की आता चाचण्या कोणत्या, तर जसं जे तुमचे पोषणामध्ये विटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे तर आपण एक विटॅमिन B12ची ब्लड टेस्ट असते. एक फोलिक ॲसिड आहे तर फोलिक ॲसिडची टेस्ट असते. फोलिक ॲसिडची टेस्ट ब्लडमध्ये पण होते आणि लाल रक्तपेशीच्या आत किती फोलिक ॲसिड आहे त्याच्याने आपल्याला कळतं. नंतर आयर्नच्या टेस्ट असतात ज्याला आपण सीरम आयर्न म्हणतो. मग आयर्न टोटल आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी आहे. नंतर आयर्नचा किती रिझर्व कोटा आपल्या बॉडीत आहे त्याच्यासाठी एक फेरेटिन नावाची विशिष्ट टेस्ट असते, ती एक आहे. तर हे पोषण रिलेटेड ह्या काही ठराविक चाचण्या आहेत ज्या आपण करतो. मगाशी हेमॅलॅटिक ॲनिमिया राईट त्याचा उल्लेख केला, तर सामान्यतः हा हेमॅलॅटिक ॲनिमिया म्हणजे काय, त्याची लक्षणं काय असतात आणि कृष्णामध्ये त्यासंबंधीचा कुठल्या चाचण्या उपलब्ध आहेत? लाल रक्तपेशी हे कोणत्या तरी त्याच्यात काही कारणास्तव ते डिस्ट्रक्शन होतं, म्हणजे ते तुटतात. तर ते तुटल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. तर ते तुटण्याचे बरेच विभिन्न कारणं आहेत. सर्वात म्हणजे जर आकस्मिक होत असेल तर ते मलेरियामध्ये कॉमनली होतं, कारण की मलेरियाचे जे पण पॅरासाइट्स आहेत ज्याला आपण फॅल्सिपॅरम किंवा वायवॅक्स म्हणतो, ते त्याचं संक्रमण या लाल रक्तपेशीत होतं आणि मग ते वाढतात त्या लाल रक्तपेशीत आणि कालांतराने ते फुटतात. कालांतर म्हणजे 3-4 दिवसात हे सगळं होतं. मग ह्या आजारपणात 6-7 दिवसानंतर आपल्याला हे कळून येतं की हिमोग्लोबिन त्या पेशंटचा ड्रॉप होतं. ह्याच्यात एक चांगली गोष्ट असं आहे की हे आकस्मिक असल्यामुळे की तुम्ही परत ट्रीटमेंट घेतली की ते हिमोग्लोबिन परत वाढून येतं. सेकंड जे आहे जे खूप डेंजरस आपण असं म्हणतो की जे छोट्या मुलांना काही DNA किंवा DNA इफेक्ट्स असतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. तर त्याला आपण एक 2 प्रामुख्याने आहेत. त्याच्यात एक थॅलसिमिया, हे तो सगळ्यांनी ऐकलं असेल. सेकंड एक सिकल सेल आम्ही म्हणतो. तर थॅलसिमियामध्ये काय होतं की त्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात. एक ट्रेट म्हणून प्रकार असतो. तर थॅलसिमिया ट्रेटमध्ये असं होतं की हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं पण ते
एवढं कमी नसतं ज्याच्यामुळे बाळाला जास्त किंवा त्या पेशंटला जास्त त्रास होईल. पण इंटरमिडिएट किंवा सिव्हिअर आम्ही ज्याला मेजर म्हणतो, त्याच्यात कसं होतं की 120 दिवसाचा जो कालावधी आहे लाल रक्तपेशीचा, तो 60 दिवस किंवा 30 दिवसावर येऊन ठेपतो. त्याच्यामुळे काय होतं की यांच्यात हिमोग्लोबिन ड्रॉप होतं आणि त्यांना फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते, त्यांना ब्लड देण्याची गरज पडते. सेकंड एक अनिमिया ज्याला आम्ही सिकल सेल म्हणतो. सिकल सेलमध्ये पण 2 प्रकार असतात, एक ट्रेट म्हणतो आणि एक डिझीज म्हणतो. तर डिझीजमध्ये पण तसंच की तुम्हाला दर एखाद महिन्यानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर तुम्हाला ब्लड देण्याची गरज पडते. आता ह्याची चाचणी तर एक CBC म्हणून एक कॉमन चाचणी आहे जी आम्ही करतो आणि त्याच्याबरोबर पेरिफेरल स्मिअर. तर CBCमुळे आम्हाला काउंट्स कळतात, म्हणजे हिमोग्लोबिनचा किती काउंट आहे, 11, 12, 9. आणि पेरिफेरल स्मिअर हे युजली जर तुम्ही चांगलं तज्ज्ञ म्हणजे MD पॅथॉलॉजिस्ट, DCP, DPB ज्यांनी या पॅथॉलॉजीमध्ये ॲटलिस्ट 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त उच्च शिक्षण घेतलं आहे, त्यांनी जर हे स्मिअर बघितलं तर त्याच्यात लाल रक्तपेशीच्या साईजवरून आपल्याला कळतं. समजा साईज खूप मोठी असेल किंवा छोटी असेल तर ते पोषण रिलेटेड जे आपण म्हणतो B12, फोलिक ॲसिड, आयर्न ते असू शकतं. पण जर ते RBC तुटलेले आहेत, आम्हाला काही त्याचे विभिन्न भाग दिसतात, त्यांचा रंग वेगळा असतो, त्याच्यावर आम्हाला साधारण कळतं की ते हिमोलॅटिक असू शकेल की नाही. आणि मग आम्ही त्याचे वेगवेगळे टेस्ट ॲडवाईस करतो. जसं मी सांगितलं की त्याच्यात प्रामुख्याने हिमोलॅटिकसाठी टेस्ट आहेत. समजा मलेरिया आहे तर मलेरियाची टेस्ट करावी लागते. पण समजा जसं थॅलेसेमिया वाटतं आहे किंवा सिकल सेल वाटतं आहे तर एक हिमोग्लोबिन व्हेरियंट ॲनालिसिस म्हणून एक टेस्ट आहे. तर ते 2 पद्धतीने होतं, एक इलेक्ट्रोफोरेसिस आणि एक HPLC म्हणून ज्याला मी हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी म्हणतो. तर ह्या टेस्ट आम्ही कृष्णा डायग्नॉस्टिक्समध्ये करतो. तर ह्या बेसिक हिमोलॅटिक अनिमियाबद्दल हे आणि ह्या चाचण्या आपण करू शकतो. नक्की सर, डॉक्टरांकडनं आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर मनीष कारेकर आपल्यासोबत आहेत आणि रक्तक्षय किंवा ॲनिमियावर कुठल्या चाचण्या आक्रस्तामध्ये उपलब्ध आहेत ते आपण डॉक्टरांकडनं जाणून घेतोय. डॉक्टर, मगाशी तुम्ही हेमॅलायटिक ॲनिमियाबद्दल बोललात, तर या संबंधीच्या आणखी काही आधुनिक चाचण्या क्रस्नामध्ये आहेत का? हो, आहेत ना. तर आता जसं मी सांगितलं की हिमोलॅटिक अनिमियामध्ये प्रामुख्याने आपण थॅलेसेमियाबद्दल बोललो, सिकल सेलबद्दल बोललो आणि आपण मलेरियाबद्दल बोललो. तर कधी कधी काय होतं की बॉडीच्या आपल्या पेशी आहेत ते काही प्रोटीन्स किंवा अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. तर ते अँटीबॉडीज स्वतःच्याच पेशींवर अटॅक करतात, ज्याला आपण एक ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हणतो. तर ह्या ऑटो इम्यूनमध्ये काय होतं की आम्हाला मायक्रोस्कोपीखाली एक वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स दिसतात मायक्रोस्कोपमध्ये आणि मग आम्ही वेगळे टेस्ट ॲडवाईस करतो. तर एक कॉमन टेस्ट आहे ज्याला आम्ही DCT म्हणतो किंवा डायरेक्ट कुम्स टेस्ट म्हणतो. म्हणजे पेशंट्सना आम्ही लाल रक्तपेशी हे एक दुसऱ्या आमच्या रिएजंट बरोबर रिॲक्ट करून मग ती जर पॉझिटिव्ह आली तर त्याला आपण इम्यून म्हणतो. कधी कधी कसं होतं की काही पेशंट्समध्ये वेगवेगळ्या टेम्परेचरमध्ये पण रिॲक्शन्स होतात. मग ह्याच टेस्ट आम्ही वेगवेगळ्या टेम्परेचर्सवर टाकून एक्झॅक्टली काय प्रकार आहे ते सांगू शकतो. अजून ज्या टेस्ट आहे, जसं मी म्हटलं की थॅलेसेमियाची टेस्ट आहे किंवा सिकल सेलची टेस्ट आहे, तर त्याचं एक तर आम्हाला कळतं की हां हे थॅलेसेमिया आहे किंवा सिकल सेल आहे. पण ते त्याच्या मूलभूत कारणासाठी आम्ही DNAचे स्टडीज करतो, ज्याला मी DNA म्युटेशन ॲनालिसिस म्हणतो. म्युटेशन म्हणजे जर काही DNAमध्ये कुठे कोणत्या भागात काही इजा झाली आहे त्या DNAमध्ये तर ती आम्हाला कळून येते. तर ह्याचे वेगवेगळे टेस्ट आहेत. सिकल सेलचं एक म्युटेशन ॲनालिसिस असतं, थॅलेसेमियाचं एक म्युटेशन ॲनालिसिस असतं. तर ते हेल्प करतं आपल्याला एक्झॅक्ट कारण शोधण्यासाठी. त्या संबंधीचे उपचार एकदा सुरू झाले की त्या उपचारांच्या दरम्यान किंवा उपचारांच्या नंतर सुद्धा जर आपल्याला काही चाचण्या करायच्या असतील तर त्यासाठी कितीदा यावं लागतं किंवा किती कालावधीने, किती कालांतराने चाचण्या करायला लागतात? तर आता समजा कोणाला रक्तक्षय अनिमिया डायग्नोसिस झालं, कळलं कशामुळे, समजा पोषण रिलेटेड आहे की B12 डेफिशियन्सी आहे, आयर्न डेफिशियन्सी आहे, डॉक्टरने त्यांना B12 आणि आयर्नची औषधं दिली. आता औषधं नंबर 1 लागू पडत आहेत का आणि ती किती लागू पडत आहेत? तर ह्याच्यासाठी जसं मी सांगितलं की RBCला बनायला 120 दिवस त्याचा कालावधी असतो, पण त्याला बनायला साधारण एक 6-7 दिवस लागतात. तर बोन मॅरोमध्ये ते RBC असे बनत असतात. तर त्याच्यातले एकदा त्याला पोषण मिळालं की RBC प्रोडक्शन वाढतं. तर प्रोडक्शन वाढल्यामुळे काय होतं की जे इमॅच्युअर म्हणजे
बालावस्थातले RBC हे सर्क्युलेशनमध्ये येतात, तर ते आम्हाला मायक्रोस्कोपच्या खाली विशिष्ट प्रकारे स्टेन करून ते दिसतात. त्याला आम्ही रेटिक्युलोसाइट म्हणतो आणि त्याचा काउंट पण असतो. नॉर्मली रेटिक्युलोसाइट काउंट टेस्ट ही ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंटच्या नंतर ही दोन्ही वेळेला करायची असते. ट्रीटमेंटच्या आधी साधारण काय होतं की प्रोडक्शन होत नसतं म्हणून त्याचा काउंट कमी असतो, 1.51. नॉर्मल आम्ही 1.5च्या खाली मानतो. एकदा ट्रीटमेंट चालू झाली की तो रेटिक्युलोसाइट काउंट युजली 3, 3.5, 4, 4.5 असतो. तर ह्याच्यावरून आम्हाला कळतं की नंबर 1 की पेशंट ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतोय का. दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा मशीनमध्ये सॅम्पल रन करतो तेव्हा ते प्रत्येक RBCचं एक ग्राफ येतो. त्या ग्राफवरून आम्हाला कळतं की नवीन सेल्स बनत आहेत की नाही. तर त्या ग्राफचा विशिष्ट प्रकारे युजली एक पीक असतो, तेव्हा कधी कधी 2 पीक्स दिसतात. म्हणजे कळतं की बाबा पेशंट RBCs बनवतोय, नवीन हिमोग्लोबिन बनतं आहे. तर ह्याच्यासाठी आम्ही डॉक्टर युजली ॲडवाईज करतात की 4 आठवड्यांनी परत एकदा CBCची टेस्ट करा ट्रीटमेंटनंतर. आणि एकदा हिमोग्लोबिन वाढत असेल तर दर 1 महिन्यानंतर टेस्ट करून आपल्याला साधारण त्याची प्रगती कळते. हे झालं पोषण रिलेटेड किंवा न्यूट्रिशनल. आता जर आपण हिमोलिटिककडे आलो तर हिमोलिटिकमध्ये युजली ट्रीटमेंट खूप वेरी होतात. थॅलेसिमिया किंवा सिकल सेल, तर सिकल सेलसाठी एक विशिष्ट औषध दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की एक हिमोग्लोबिन सिकल म्हणून मी जसं सांगितलं एक हिमोग्लोबिन व्हेरियंट ॲनालिसिस किंवा HPLC ही टेस्ट केली जाते. तर काय होतं की त्याच्यात 3 प्रकार असतात वेगळे. एक ॲडल्ट हिमोग्लोबिन असतो, एक फिटल हिमोग्लोबिन म्हणतो. फिटल म्हणजे छोट्या मुलांमध्ये जो असतो, पण नॉर्मली आपल्यात 2% पेक्षा कमी असतो. एकदा सिकल सेलची ट्रीटमेंट चालू झाली, ती एक विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट असते, तेव्हा तो फिटल हिमोग्लोबिन हा कंपोनंट वाढतो आणि हळूहळू तो वाढायला लागतो. तो ते साधारण एक 3 महिन्यानंतर म्हणजे 12 आठवड्यानंतर ती टेस्ट केली की आपल्याला कळतं की त्या हिमोलिटिक अनिमियामध्ये तो रिस्पॉन्स होतोय की नाही. तर साधारण ह्या टेस्ट आहेत आणि ह्या कालावधीने ते करावे लागतात. अच्छा डॉक्टर, लहान मुलांमध्ये सुद्धा बऱ्याचदा अशक्तपणामुळे ॲनिमियाची समस्या उद्भवते. तर लहान मुलांमध्ये जेव्हा हा आजार असतो तेव्हा लहान मुलांमध्ये कुठल्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात? आता लहान मुलं ह्याच्यात मी स्पेशली सांगेन की जे नवीन नवजात बाळ आहेत ते एक आणि सेकंड 6 महिने ते 1 वर्ष आणि ह्या 2 एज ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ह्याच्यात प्रामुख्याने म्हणजे समजा जसं मी थॅलेसिमिया सांगितलं, कारण लहान मुलात ह्या वयात जेनेटिक रिलेटेड हिमोग्लोबिनचे जे प्रॉब्लेम्स उद्भवतात ते खूप कॉमनली उद्भवतात. तर कसं आहे, जसं मी सांगितलं की थॅलेसिमिया ट्रेट, तर थॅलेसिमिया ट्रेट हे आई आणि बाबा दोघांना जरी असेल तरी त्यांचं हिमोग्लोबिन एवढं कमी नसतं की त्यांना ती लक्षणं येतील, ते गुप्त असतात. पण जर आई आणि बाबा दोघांना ट्रेट असेल तर मुलगा किंवा मुलगी थॅलेसिमिया मेजर होऊ शकतो आणि तो खूप मोठी समस्या नंतर तुम्ही म्हणा आर्थिक ॲज वेल ॲज मानसिक समस्या असते, कारण की त्याला रिकरंट ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावे लागतात. तर ह्याच्यासाठी आता डॉक्टर्स ही ॲडवाईस करतात की प्रेग्नन्सीला जायच्या आधी आईबाबांची एक टेस्ट केली जाते जी हिमोग्लोबिन व्हेरियंट ॲनालिसिस आहे, तो केली जाते HPLCने. त्याच्याने कळतं की त्या बाळात ती समस्या उद्भवू शकते की नाही. आणि जरी उद्भवली तरी बाळात पण 12 आठवडे ते 16 आठवडे जेव्हा गर्भात असतो बाळ, तेव्हा पण काही टेस्ट केल्या जातात ज्याच्यात आपल्याला कळू शकतं की बाळाला काही प्रॉब्लेम तेव्हाच होणार आहे की नाही. हा एक भाग झाला. सेकंड, बाळ व्यवस्थित सुदृढ आहे झालं, युजली तो पहिले 4 महिने आईच्या दुधावरच असतो. बऱ्याच वेळेला काय होतं की ते एक्सटेंड होतं. डॉक्टर्स ॲडवाईस करतात की 4 महिन्यानंतर तुम्ही विनिंग चालू करा, बाकीचं खाणं वगैरे चालू करा, पण बऱ्याच ठिकाणी ते होत नाही. ते 6 महिने 8 महिनेपर्यंत ते लांबलं जातं. अशा वेळेला काय होतं, जे पोषण बाळाला पाहिजे ते दुधातनं नाही मिळू शकत आणि मग अशा वेळेला डेफिशियन्सीज उद्भवतात. कॉमनली जी डेफिशियन्सी येते ती आयर्न डेफिशियन्सी येते आणि फोलिक ॲसिडची डेफिशियन्सी येते. तर तेव्हा आम्ही ॲडवाईस करतो की एकदा हिमोग्लोबिनमधनं क्लिअरली आपल्याला कळून येईल, त्याचे माइलस्टोन्स डिले होतात, नॉर्मल जसा रांगायला वगैरे त्याला वेळ लागतो. तर अशा वेळेला मग एकदा CBCची टेस्ट केली की हिमोग्लोबिन कमी असेल, मग परत आयर्न स्टडीज, फेरेटिन ही टेस्ट करून आपल्याला कळतं की किती पोषणमध्ये कमी आहे. मग त्याला सप्लिमेंट देऊन लवकर ब्रेस्ट मिल्कपासून त्याला बाकीचे फूडवर शिफ्ट करणं हे ॲडवायजेबल असतं. तर इन शॉर्ट छोट्या मुलांमध्ये हे डिसऑर्डर्स असतात.
डॉक्टर आणखी एक प्रश्न मला असा विचारायचा होता. मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे गर्भावस्थेतच त्या बाळाला जन्म घेतल्यानंतर काही विकार होणार आहेत की नाही किंवा ॲनिमियासारखा विकार उद्भवणार आहे की नाही याचं निदान आपण करू शकतो, पण त्यासाठी काही चाचण्या असतात. तर त्या कुठल्या चाचण्या आहेत कृष्णामध्ये ज्या केल्या जातात? त्या एक स्पेशल चाचण्या असतात. त्याच्यात कसं असतं की समजा दोन्ही आई आणि बाबा या दोघांना जर थॅलेसिमिया ट्रेट असेल तर मग काय होतं की एक ॲम्निओसेंटेसिस म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामुळे आईच्या गर्भात सोनोग्राफी गायडन्समध्ये एक छोटी सुई टाकली असते आणि जे वार आहे ते वाराच्या इथून वारीचा छोटासा एक तुकडा घेतात किंवा मग जो पाणी आहे जे आम्ही ॲम्निओटिक फ्लुइड म्हणतो ते थोडं ॲम्निओटिक फ्लुइड आम्ही ॲस्पिरेट करतो. मग ते एक यंत्रणा असते, सेंट्रिफ्यूज असतो, ते सेंट्रिफ्यूज करून त्याच्यातल्या पेशीमधनं DNA स्पेशलाइज्ड ॲनालिसिस होतं आणि मग आपल्याला कळून येतं की बाळाला कोणकोणते वेगवेगळे विभिन्न आजार होऊ शकतात. अजून एक जी टेस्ट असते की ज्याला मी न्यूबॉर्न स्क्रीनिंग म्हणतो, की बाळ जन्माला आला की त्याच्यानंतर हील म्हणजे त्याच्या तळपायावरनं एक छोटा रक्ताचा डॉट घेऊन आम्ही एक स्पेशलाइज्ड पेपर असतो, फिल्टर पेपरचा एक स्पेशलाइज प्रकार असतो ज्यात ड्राईड ब्लड स्पॉट घेतो आणि त्याच्यावर कमीत कमी वेगवेगळे कॉमन 6 असतात किंवा 100 असे वेगवेगळे टेस्ट करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाळाला अनिमियाच नाही अजून कोणकोणते वेगवेगळे प्रकार होऊ शकतात. एक एन्झाईम असते ज्याला आपण G6PD म्हणतो, ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेस, जे लाल रक्तपेशीचं आयु 120 दिवस ठेवतो. पण बऱ्याचशा बाळांमध्ये ऑब्व्हियसली जेनेटिक प्रॉब्लेममुळे ही G6PD एन्झाईमचा अभाव असतो. त्याच्यामुळे जर त्यांना काही विशिष्ट प्रकारे औषधं वगैरे दिली तर त्याच्याने तो लाल रक्तपेशीचा आयु कमी होतो आणि तो हिमोलिटिक अनिमियामध्ये ट्रान्सफर होतो. तर ही टेस्ट पण आपल्याला पहिल्या दिवशी बाळाच्या त्या ड्राईड ब्लड स्पॉट टेस्टमधनं कळून येते किंवा अजून एक वेगळी टेस्ट असते ज्याला आपण मग त्यासाठी पूर्ण ब्लड सॅम्पल घ्यावं लागतं. तर ह्या काही टेस्ट आहेत ज्याच्यात आपण गर्भात पण आणि जन्माला आल्यावर पहिल्या दिवशी काही ह्या टेस्ट आपण करू शकतो. नक्की सर, तुम्हाला सुद्धा काही शंका या विषयाच्या संदर्भात असतील किंवा तुम्हाला कृष्णाविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची असेल किंवा कृष्णा डायग्नोस्टिक्समध्ये तुमच्या रोगनिदान चाचण्या तुम्हाला करून घ्यायच्या असतील तर तुम्ही खाली जे नंबर दिले आहेत त्या नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला सगळी माहिती कृष्णाविषयी पुरवली जाईल. तसंच आणखी कोणत्या सेवा कृष्णामार्फत दिल्या जातात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे पुरवली जाईल. डॉक्टर मनीष, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.